राणे मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. माझ्या कथेचे नाव आहे गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब आपल्या वाड्याच्या सज्जातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणाच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता. त्या किल्ल्याचे नाव होते कोंढाणा. त्या किल्ल्यावर मुघलांचे हिरवे निशाण फडकत होते. तो किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही या विचारात त्या मग्न होत्या. तेवढ्यात शिवबा तिथे आला आणि म्हणाला, आईसाहेब काय आहे आपल्या मनात? आईसाहेब म्हणाल्या, त्या किल्ल्यावरचे हिरवं निशाण मला गोचतंय. शिवराय म्हणाले, ते तर आम्हालाही खुपतंय. आईची इच्छा ती तर पूर्ण करायलाच हवी. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कोणाला? कोण जिंकणार हा गड? त्यांच्या नजरेसमोर आला तो तानाजी मालुसरे. त्यांचा खेळगडी तानाजी कोकणातील उमरथे गावचा राहणारा. अंगापिंडाने भरदार, छाती तर एका बुरुजासारखी बुरंदर होती. पण त्यावेळी तानाजीच्या मुलाचे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला तो शैलार मामाला घेऊन तेथे आला होता. शिवराय म्हणाले, आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकत नाही. आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीसाठी जाणार आहोत. तानाजी तारकन उठला आणि म्हणाला, असल्या जीवावरच्या कामासाठी आपण जाणार? मग मी कशाला? ते काही नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजीने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचे लग्नही बाजूला ठेवले. तानाजी शिवरायांचा आशीर्वाद घेऊन तानाजी व सूर्याजी कोंढाण्याच्या कामगिरीसाठी निघाले. मध्यरात्रीची वेळ होती. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. गडाजवळ गुडूप अंधार पडला होता. पाऊल न वाजवता दबकत दबकत तानाजी व तानाजीचे मावळे गडाखालच्या दरीत जमा झाले. गडाखालच्या दरीत घनदाट झाडी होती. गडावर कडक पहारा होता. पण तानाजी जिथे उभा होता तिथे खोल दरी होती. त्यामुळे तिथे कोण येऊ शकत नव्हते. तानाजीने हीच वाट निवडली आणि तो सूर्याजीला म्हणाला, तू 500 मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून वर येतो. कडा चढताच मी कल्याण दरवाजा उघडतो. या घुसा, शत्रूंचा धुळा उडवा. असे म्हणून तानाजी व सूर्याजी आपापल्या वाटेला निघतात. तानाजीने आपल्यासोबत एक घोरपड आणली होती. तिचं नाव यशवंती. हा प्राणी आपली नखे उभ्या भिंतीत खुपसून चिकटून बसतो. तानाजीने तिला दोरी बांधली आणि दिली की कड्यावर फेकून. पण 2 वेळा घोरपड खाली पडली. तानाजीला आला राग. तानाजी घोरपडीला म्हणाला, यशवंते, आता जर खाली पडली तर खांडोळी करीन. आणि काय गंमत, घोरपड बसली की कड्याला चिकटून. भराभरा तानाजी व तानाजीचे मावळे कडा चढून वर गेले. कडा चढताच गडावरच्या पहारेकरांना मावळ्यांची चाहूल लागली. मुघल सैनिक आपापल्या तलवारी घेऊन मावळ्यांवर धावले. घनघोष लढाई सुरू झाली. तलवारीवर तलवारी भिडल्या. सपासप पुवार होऊ लागले. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. पण त्यावेळी कोंढाण्याचे किल्लेदार उदयबान तलवार घेऊन मैदानात उतरला. ते दोघे लढू लागले. ते दोघे इतक्या जोरात लढत होते की 2 ढग एकमेकावर आपटत होते. उदयबानचा एक घाव तानाजीच्या ढालीवर पडला. तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजीची ढालच सुटली. पण काय, तानाजी डगमगला नाही. त्याने आपल्या शेला हाताला गुंडाळून लागला की पुन्हा लढायला. पदघात झाला. एकमेकाचे घाव अंगावर पडून दोघेही धारात हिंद पडले. तानाजीला पडलेले पाहून मावळ्यांचा धीर कचला. मावळे पळू लागले. सूर्याजीने ते पाहिले. सूर्याजी कड्याजवळ गेला आणि तो कड्याजवळ गेला. मावळे जिथून चढून वरती आले होती ती दोरच कापली आणि तो मावळ्यांना म्हणाला, तुमचा बाप इथे मरून पडला आणि तुम्ही काय भागोबाई सारख्या पळताय? मी कड्यावरचा दोरच कापून टाकला आहे. खाली उडी मारून मरा नाहीतर शत्रूंवर तुटून पडा. तानाजीच्या सूर्याजीच्या ह्या शब्दांनी मावळ्यांमध्ये हुरहुरी भरली. ते जोराने लढू लागले आणि विजयी झाले. गड आला पण सिंहासारखा शिव तानाजी मात्र गेला. महाराजांना ही बातमी कळताच महाराज हळहळले. महाराज म्हणाले, गड आला पण माझा सिंह मात्र गेला. कोंढाण्याचे नाव सिंहगड हे श्रार्थ झाले. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 मध्ये घडली. धन्य धन्य तो तानाजी, धन्य धन्य जय शिवराय. छत्रपती शिवाजी.